हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत सलेंडर लेटर. युनिवर्सला सलेंडर करायचं, आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या युनिवर्सला सलेंडर करायच्या आहे, समर्पित करायच्या आहेत. तुम्हाला असं वाटत असणार की जे सर्व काही टेक्निक्स आपण करून थकले आहोत आणि आमचं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होत नाही आहे. तर अशा वेळेस मग काय करायचं, असं का होत आहे? तर त्याचे मागचं रिझन म्हणजे काय की तुम्ही जे काही तुमची इच्छा आहे, जे काही तुमचं मॅनिफेस्टेशन आहे ते तुम्ही पूर्णपणे सलेंडर केले नाही आहात. तर त्यामुळे तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते पूर्ण होत नाही आहे. ओके, तर त्याच संदर्भात आपल्याला जे काही तुमचं मॅनिफेस्टेशन आहे, ज्या काही इच्छा आहे त्या युनिवर्सला लेटर लिहून समर्पित करायचं आहे, सलेंडर करायचं आहे. तर ते लेटर कसं लिहिणार आपण, तर त्याच विषयी आपण आज इथे जाणून घेणार आहोत. आणि आजच तुम्हाला हे सलेंडर लेटर युनिवर्सला लिहायचं आहे, समर्पित करायचं आहे. तर कसं करणार? डियर परमात्मा, डियर युनिवर्स अशापासून सुरुवात करायची, वरती डेट टाकायची आणि लिहायचं की धन्यवाद परमात्मा माझ्या ह्या सुंदर जीवनासाठी. थँक्यू सो मच परमात्मा. थँक्यू फॉर दिस ब्युटिफुल लाईफ. माझ्या या सुंदर जीवनासाठी थँक्यू. आणि पुन्हा लिहायचं थँक्यू फॉर एव्हरीथिंग. माझ्या जेवढं काही माझ्याकडे आहे त्या सर्वासाठी धन्यवाद. असं लिहिल्यानंतर त्यानंतर पुन्हा लिहायचं आहे की माझा जन्म ह्या पृथ्वी तलावर झाल्यापासून डे 1 पासून म्हणजे दिवसाच्या पहिल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत जे पण काही सुंदर तुम्ही माझ्यासाठी केले आहात त्या सर्वासाठी मी पूर्ण हृदयापासून धन्यवाद देत आहे आणि आभार मानते. असं त्या लेटरमध्ये लिहायचं आहे. आणि नंतर लिहायचं आहे इतकं अनमोल जीवन मला देण्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू परमात्मा. थँक्यू डिअर परमात्मा, डिअर युनिवर्स, डिअर परमात्मा. मला तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे, जसं गव्हर्मेंट जॉब तुम्हाला लागत नसणार तर तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही कंप्लेंट्स आहेत ते तिथे लिहायचे आहेत आणि त्या सलेंडर करायचं. आपण जसं दुसऱ्यांना सांगतो आणि आपलं मन हलकं झालं असं म्हणतो ना, तर त्याच पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. डिअर युनिवर्स, डिअर परमात्मा, हे ईश्वरा, तुम्ही कोणत्या भगवानाला मानता त्याचंसुद्धा नाव तुम्ही इथे लिहू शकता. त्यांचं नाव लिहूनसुद्धा तुम्ही हे सलेंडर त्यांच्यासमोर करू शकता. ओके, तर डिअर परमात्मा, गव्हर्मेंट जॉब पूर्ण प्रयत्न करून मी बघितले आहे पण मला गव्हर्मेंट जॉब लागत नाही आहे. तर डिअर युनिवर्स मला गव्हर्मेंट जॉब तुम्हीच लावून द्या. कारण ह्या युनिवर्समध्ये, ब्रह्मांडामध्ये अबंडन्समध्ये आहे, म्हणून आपणच म्हणायचं की युनिवर्स तुम्हीच मला लावून द्या. कारण आपली इच्छा जी आहे ते युनिवर्सला एक मोहरीच्या दाण्या एवढी आहे. म्हणून आपल्याला आपला जे काही बिलीव आहे ते युनिवर्सवर ठेवायचा आहे, विश्वास ठेवायचा आहे. आणि आपण इथे काय करत आहोत, सलेंडर करत आहोत. त्यासाठी आपले जे काही कंप्लेंट्स आहे, जे काही आपलं होत नाही आहे मॅनिफेस्टेशन, तर ते तिथे लिहायचं आहे. तर जसं गव्हर्मेंट जॉबचं झालं, जर कुणाची रिलेशनशिप हील करायची असणार, ज्यांची परफेक्ट रिलेशनशिप नसणार, तर त्यांनी लिहायचं आहे की डिअर युनिवर्स, आणि मी हे वेगवेगळ्या इच्छा, तुमचे जे काही मॅनिफेस्टेशन वेगवेगळे आहे त्याला अनुसरून मी इथे सांगितलं आहे. पण तुम्हाला पर्टिक्युलर एकच विश घेऊन हे लेटर लिहायचं आहे आणि ती विश पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तुमची दुसरी काही जी काही विश आहे तर ते तिथे इन्क्लूड करायचं. असं नाही करायचं आहे की 5-6 विशेष इथे टाकल्या आणि कन्फ्युजन होत आहे, तर असं करायचं नाही आहे. की मी हे उदाहरणासाठी सांगून राहिली आहे की बाकीच्या लोकांना हेल्प होईल. ओके, तर ज्यांची रिलेशनशिप हील झाली नाही आहे किंवा काही परफेक्ट रिलेशनशिप नसणार, तर त्यांनी लिहायचं आहे की माझी रिलेशनशिप हील करून द्या परमात्मा, माझी रिलेशनशिप हील करून द्या, माझी परफेक्ट. आणि ज्यांची हेल्थ परफेक्ट नसणार त्यांनी लिहायचं आहे मला माझी हेल्थ परफेक्ट हेल्थ नाही आहे, तर तुम्ही मला परफेक्ट हेल्थ करून द्या.
माझे ज्यांचे पैशासंबंधीचे मनी ब्लॉकेजेस असतील किंवा पैशासंबंधीचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांना इन्कमचे स्रोत मिळत नसतील, तर त्यांनी ते तसं लिहायचं आहे की डिअर युनिवर्स, डिअर परमात्मा, माझ्या पैशासंबंधीचे प्रश्न सुटत नाही आहेत आणि पैशासंबंधीचे नवनवीन स्रोत ओपन होत नाही आहेत, तर युनिवर्स तुम्ही माझ्या पैशासंबंधीचे प्रश्न सोडवून द्या आणि नवनवीन स्रोत मला ओपन करून द्या. ओके. त्यानंतर मी माझे हे झालं तुमचे जे काही कंप्लेंट्स होत्या, जे काही तुमचं मॅनिफेस्टेशन होतं आणि ते मॅनिफेस्टेशन पूर्ण होत नव्हतं, तर तेच लिहून आपण युनिवर्सला सरेंडर केलं आहोत आणि समर्पित केले आहोत. त्यानंतर लिहायचं आहे की मी माझे प्रॉब्लेम्स तुम्हाला, म्हणजेच युनिवर्स तुम्हाला, परमात्मा तुम्हाला देत आहे. मी स्वतःला तुम्हाला समर्पित करीत आहे. मी स्वतःला तुमच्या समोर समर्पित करीत आहे, सरेंडर करत आहे. मी माझे सर्व प्रॉब्लेम्स तुम्हाला देत आहे. डिअर युनिवर्स, कृपा करून मला मदत करा आणि माझं मॅनिफेस्टेशन, माझ्या इच्छा पूर्ण करून द्या. प्लीज हेल्प मी. माझे सर्व प्रॉब्लेम्स जे आहेत, लाईफमधील जे काही ऑब्स्टेकल्स आहेत ते सर्व दूर करून द्या, असं लिहायचं आहे. आणि खाली लिहायचं आहे तुमचीच लाडकी मुलगी किंवा मुलगा. तिथे आता मी जसं त्रिशिला लिहिलं आहे आणि खाली डेट टाकला आहे, तर तसं तुम्ही तुमचं नाव आणि तुमची सिग्नेचर आणि खाली डेट टाकायची आहे की आपण कोणत्या डेटमध्ये लिहिलो आणि किती दिवसामध्ये पूर्ण झाली आणि सरेंडर केल्यानंतरचा काय अनुभव आला हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्ही समर्पित करा आणि आजच समर्पित करा की तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे त्याला घेऊन तुम्ही युनिवर्सला सरेंडर करा. ओके. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर कर. चॅनलला जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईबसुद्धा करा. तुमच्या नातेवाईकांनासुद्धा पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा हेल्प होणार. ओके. तुमच्या मित्र मैत्रिणींनासुद्धा पाठवा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट करा. ओके. आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.